हॅलो गाईज, वेलकम इन टू माय ब्लॉग. आज आम्ही आलेलो आहे भद्रा मारुतीला खुलताबादच्या. सो इथं तुम्ही बघू शकता, तुम्हाला गाडी पार्क करायला किती मोठी पार्किंग आहे. सो गाडी पार्क करायला कोणतीच प्रॉब्लेम इथे येणार नाही. नंतर आम्ही मध्ये आलेलो आहे आणि इथं आहे भद्रा मारुतीचं टेम्पल. आणि गर्दी खूप आहे बिकॉज आज आहे सॅटरडे. आणि इकडं तुम्हाला प्रसाद भेटूनच जाईल बिकॉज हे बघू शकता तुम्ही, लोक आपल्याला बोलवतात प्रसाद घेण्यासाठी. म्हणजे आपल्याला घ्यावंच लागतं, बट ते म्हणतात की आमच्याकडून घ्या. सो आम्ही इथे घेतलेला आहे प्रसाद. आता आम्ही जाणार आहे दर्शन घेण्यासाठी. सो लेट्स गो. इथं तुम्ही बघू शकता आपल्याला चप्पल काढण्यासाठी पण जागा आहे छानपैकी. फायनली दर्शन वगैरे झालेले आहे आणि आता भाऊजी आणि हे जाणार आहे शनिदेवाला ऑइल अर्पण करायला. इथं तुम्हाला तिळाचं ऑइल भेटूनच जाईल बिकॉज देवाला आपण तेच देत असतो. सो इथून ते ऑइल घेऊन तिकडं जाणार, जिथं फक्त जेंट्सला एंट्री असते, लेडीजला नसते. सो ते पण दर्शन करून झाले आणि आता आम्ही चाललो आहे बाहेर जाता जाता मी तुम्हाला दाखवून देईल इथं कोणत्या कोणत्या शॉप आहेत आणि काय काय भेटू शकतं ते. सो इथं टॉय शॉप आहेत, अजून फुलांच्या माळ वगैरे. जर तुम्हाला नाश्ता करायचा असेल तर त्या पण हॉटेल वगैरे इथं अवेलेबल आहेत. इथं देवाला अर्पण करण्यासाठी ते हार वगैरे खूप छानपैकी आहे, तुम्ही बघू शकता. इथं घरी जाण्यासाठी निघालोच होतो की अचानक प्लॅनमध्ये चेंज झालेला आहे आणि आता आम्ही इथं चाललेलो आहे या रोडनं सुलीभंजनला. सो लेट्स गो. तुम्हाला दाखवते रोड कसा आहे, रस्ता कसा आहे. इकडे तळाव पण खूप सारे आहेत बिकॉज इकडं सगळं जंगलसारखंच आहे. हे बघू शकता तुम्ही, किती झाडं वगैरे आहेत आणि कोणत्याच गाड्या दिसत नाही आहे आमची एक सोडून, पण फक्त आमचीच गाडी चाललेली आहे. बघा इकडं झाडाची अजिबातच कमी नाही आहे. फुल ऑन जंगलमधून हा रस्ता जातो आहे आणि रोड पण असा ठीकठाक आहे, म्हणजे चालते आमची गाडी नीट. बस असं जास्त पाणी वगैरे साचलेलं नाही आहे कुठं. सो काही इश्यू नाही आहे. इथं लावलेलं आहे झाडं लावा आणि झाडे जगवा. अभी अभी तारीफ की थी इस रोड की, पण काय यार, भेटला आम्हाला इथं खराब रोड. आता बघूयात किती दूरपर्यंत आहे तसा रोड. नाही यार जास्त लांबपर्यंत. इथं आहे सिमेंटचं रोड. सो नो इश्यू. आम्हाला तर असं फील होतं की आम्ही बरेच लांब आलेलो आहे घरून बिकॉज जंगल आहे. झाडं बघून खूपच इकडं फुल ऑन जंगल वाईब आहे सगळीकडेच. सो तुम्हाला कसं वाटतं या रोड, सांगा मला. वी फायनली रिच ॲट सुलीभंजन. हे बघू शकता इथला व्ह्यू. थोड्या वेळाने दाखवतेस मी बाकीचा व्ह्यू, पण सगळ्यात आधी आपण इथून वरती जाऊयात आणि टेम्पलचे दर्शन घेऊयात. सो लेट्स गो. टक 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 टक. सी द व्ह्यू, किती सुंदर आहे. हे सगळे जे सूर्याची किरण आहे ना, ते ढगातून बघा किती छानपैकी खाली पडतं आणि किती छान दिसतंय. आय लाईक इट. आणि इकडं टेम्पलचं काम सुरू आहे. सो पूर्णपणे झालेलं नाही आहे आणि सध्यासाठी मूर्ती या टेम्पलमध्ये ठेवलेली आहेत. ते जेव्हा हे सगळं टेम्पल कंप्लीट होईल ना त्याचं काम, तेव्हा खरंच खूपच सुंदर व्ह्यू असणार आहे इकडचा. आणि या दगडाची पण एक स्टोरी आहे. या दगडाला जर वाजवलं तसं पोकळ वाजतं ना, तसं आवाज येतं. बाकीच्या दगडाला वाजवलं तर कसं येतं, असं डिफरंट टाईपचं, तसं याचं वेगळा आवाज येतो. भाग ना. तिथं घर बांधून घ्यायचं का आपण. ह्या दगडाची स्टोरी खूप जणांना माहीत असेल, सो बघा काय स्टोरी. काय पाठवली संजीवनी वरून फार ती इटलो का तो वाजून घातलं तो आलं का आलो. खूपच छान आहे, खूपच मीन्स खूपच. वॉटर व्ह्यू. आणि हे किती छान प्रकाश पडतंय सूर्याचं खाली. यू कॅन सी वॉटर व्ह्यू. आणि इकडे हे बघा सूर्याची किरण किती छान पैकी खाली पडत आहे.
खूप आवडला मला. राम राम. जय श्रीराम. अरे अरे टेम्पल हे टेम्पल आहे श्री गुरु दत्त यांचं. आणि Location प्लेसचं कोणतं नाव आहे? आहे सुलेभंजन. काय सुलेभंजन. ओके. व्ह्यू कसा आहे इकडचा, आवडला का तुम्हाला? Yes. हा व्ह्यू चांगला आहे. ट्रॅफिक जाम. नहीं देरी भी है रास्ता. अरे 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 हटने का नाम नहीं ले रही. वार गेला तर काही ठेवणार नाही आपलं. अरे आफ्टर 2 इयर्स मी आले माझ्या कॉलेज साईडला. हे जे दिसत आहे ते आहे माझं कॉलेज, जे फर्स्ट इयरला होतं. आणि माझ्या कॉलेज समोरच एक छोटीशी हॉटेल. तिथं भेटेल बघते मोऱ्यावर. खुलताबाद अँड सूर्यभंजनला जाऊन आता आम्हाला लागलेली आहे खूप जोराची भूक. आणि आता मी खात आहे जे तुम्हाला दिसत आहे ते. सो आजसाठी एवढंच होतं आणि आता मी चाललो आहे घरी. सो मिळेंगे नेक्स्ट व्लॉग में. टाटा बाय बाय.